क्या बात आहे. मी ना इतक्या दिवसांनी असं छान मनसोक्त असं पोटभर तुडुंब जेवलं यार, खूप दिवसांनी. आवडलं? म्हणजे काय, किती छान केलं होतं सगळं. राधिकापेक्षाही छान झालं होतं. अरे यार, तू तू परत सुरू झालीस माया. माया, मी दरवेळेला तुझं कौतुक करतो आणि तू असं सतत तुलना का करतेस स्वतःची? त्याला एक कारण आहे गुरु. काय कारण आहे? सी, आय जस्ट वॉन्ट टू बी सुपिरियर. तुझ्या आयुष्यात आधी आलेल्या मुलींपेक्षा मी कशी सरस आहे हेच मला दाखवून द्यायचं. माया, पण याला हट्टीपणा म्हणतात. तसं समज हवं तर गुरु. आणि तुझ्या बाबतीत तर मी हट्टी आहेच. ओके, मी एक गोष्ट नोटीस केली. जेवणाच्या बाबतीत तुला कायम राधिकाचं कौतुक राहील. गुरु, मला नाही आवडत कम्पॅरिझन. इवन आय डोंट लाईक टू कम्पेअर माय सेल्फ विथ एनीवन. मलाही नाही आठवत की मी याआधी मला कधी कम्पेअर केलंय कोणाशी. बट नो, व्हेन इट कम्स टू अस, मला कुठेच कमी नाही पडायचंय तुझ्या बाबतीत. कळतंय? काम डाऊन. हे बघ, एक गोष्ट लक्षात घे. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहिती आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे हेही मला माहिती आहे. बरोबर, आपल्याला हे सगळं माहिती आहे. मग असं असताना ही सततची कॉम्पिटिशन का हवी आहे तुला? कारण मला जिंकायचंय. मला हरायला आवडत नाही. आणि तुझ्या बाबतीत तर नाहीच नाही. गुरु, तू फक्त आणि फक्त माझा आहेस. चल, मी हे सगळं आवरते. झोपूया लवकर, उद्या उठायचंय. ये लवकर. चला तर मग शिकूया टाइम बॉम्बची उसळ. आता मी तुम्हाला सांगणार आहे अरे वा, क्या बात आहे. अशा प्रकारे सौमित्र बनघाटेंनी बॉम्ब कसा बनवायचा हे अत्यंत छान पद्धतीने सांगितलंय. आता काय करायचंय आपल्याला? आता कृती करायची आहे. हा जो टाइम बॉम्ब आहे तो तळायचा आहे. तळायचा म्हणजे काय करायचंय तर उदबत्तीला आपण पेटवायचंय आणि उदबत्ती शांतपणे पेटत पेटत या वातीला लागणार आणि मग वात पेटणार आणि मग बॉम्ब बॉम्ब. मजा येणार आहे खूप. चल. हा, चल. वेळीच का तुम्ही? शनाया काहीतरी पेटेल वगैरे, तिकडे आग वगैरे पेटू दे वगैरे. नाही, फालतूपणा करू नको. अगं, आवाज तेवढाच येणार आहे त्यांना. ऐक नको, प्लीज प्लीज. इथेच ठेवतो मी. इथे ठेवलाय मी. ऐक ना शनाया. पेटव आता. अरे कशाने पेटावू? नाही माझ्याकडे. शनाया ऐक ना, याच्या ठेणग्या मेणग्या उडल्या, कंदील वगैरे पेटला, काहीतरी होईल यार तिकडे. नाही तू टेन्शन मधले, काही नाही होत. ऐकत नाही यार तू. हे काय फौजी आहेस का तू? हे काय करतो? लोळतेस काय? चल लवकर कुठे. त्याने नुसता आवाज आहे. पेटवतो. आवाज करू नको अजिबात. टाइम बॉम्ब आधी अगरबत्ती पेटणार, मग वात पेटणार. शांतपणे जायचं. शांत. एकदम शांतपणे, अतिशय शांतपणे यायचं. टाइम बॉम्ब आहे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. शांतपणे, स्टाईल मध्ये नाही. यार किती वेळ लागतोय? ती उदबत्ती आहे, ती तिचा वेळ घेणार. शांतपणे. वादळापूर्वीची शांतता आहे. कसला आवाज होता?
गुरु काही पडलं की काय? नाही हे फटाका पडला फटाका फुटला. फटाके कोण फोडतंय रात्रीचं? मला भीती वाटते. कोण आहे? शांतो हे बघ, हे कुणीतरी रात्रीच्या वेळेला फटाके फोडले असेल मूर्खासारखे. घाबरू नको, घाबरायचं काही कारण नाही. मला भीती वाटते. पण ठीक आहे, भिऊ नकोस ना, मी बघून येतो ना. नको, कुठे जाऊ नको. अगं फटाके आहेत माया, त्याच्यामध्ये काय घाबरायचं एवढं? या लोकांना ना काही बोललं नाही आपण ना, ते यांचं फावतं असं. त्यामुळे शांत हो तू, मी बघतो कोण आहे एकदा चेक करतो मी. थांब, तू कुठे काही करू नकोस. नीट बघ आणि लगेच प्लीज. आलो. हे कोण आहे रे? लाजा नाही वाटत? लोकांच्या घराबाहेर बॉम्ब फोडता रात्री बेरात्री? नाही, या ना समोर, या ना. हिंमत असेल तर समोर या, दाखवतो तुम्हाला. आता परत जर केलं ना असलं काही तर पोलिसांना बोलवेन. कोणाशी बोलत होता एकटाच? पोलिसांकडे कंप्लेंट करेन मी. अरे कोण आहे? काका झाला यार गॅरी. बरं शाना, चल निघूया आता. बाद झालं. असं कसं निघूया? अजून एक भीड लागले का शाना? नाही आता कुठे मज्जा येते. अजून एक फालतू मला करू नको. एक झालं ना, बाद झालं. अरे प्लीज चल ना. असं काय करतो? राधिका वैताग गेले यार. चल ना निघूया. चल. असं कसं यार? तुझी इच्छा पूर्ण झाली, आता माझ्या इच्छेसाठी एक बॉम्ब नको? तू ऐकणार नाहीस का? नाही. काय असं काय करतेस तू? तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे असेल. मग असू दे ना, काय बरं पडतं, आपण असं जाऊया. पोलीस कंप्लेंट झाली तर कोणी ओळखेल तुला यार. चल निघूया. चल. मी येणार नाहीये शनाया, मी येणार नाहीये. अरे तू यूज मध्ये एवढे बॉम्ब फोडले, मला एक तरी फोडू दे यार. मी येणार नाहीये. चल जा, मी जाईन माझे. I'll go alone. I don't need you. येतोय मी. नाही ना, फोनच नाही लागत त्यांचा. झोपले असतील ते मॅम. तेच, आपण जरा उशिराच फोन करतोय ना. ठीक आहे, मी मेसेज करून ठेवते, ते करतील फोन. नको मॅम मी ओके आता. आणि मी स्वतःला समजावलंय की ते जे काय करतायत ते माझ्यासाठी आणि आमच्या बाळासाठीच तर करतायत ना. आणि राहिला प्रश्न बेबीच्या फर्स्ट दिवाळीचा, तर तुम्ही आहात ना, सौमित्र सर आहे. सो आय एम फाईन. नको त्यांना त्रास द्यायला आता. किती समजूतदार आहेस तू. समजूतदार आहे का माहित नाही मॅम, बट आत्ता असं मला वाटतंय. जेनी, हे तू नाही, तुझ्यातली आई बोलतीये. हे असंच असतं, जेव्हा बाळ पोटात वाढत असतं ना, तेव्हा कोणतीही आई स्वतःचा नाही, त्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा विचार करत असते. आणि एक्झॅक्टली तू त्याचाच विचार करतेय, हो की नाही? कदाचित असंही असेल. पण खरंच खूप छान वाटतंय मला. म्हणजे बघ, तिथे आनंद भाऊजी टेन्शन मध्ये आहेत, पण ते तुझा विचार करतायत, बाळाचा विचार करतायत, तू बाळाचा विचार करतेय. आणि असं एकमेकांचा विचार करून तुम्ही खुश राहण्याचा प्रयत्न करताय. ही किती चांगली गोष्ट आहे. मलाच बरं वाटतं की असा एकमेकांचा विचार करणारी माणसं माझ्या आसपास आहेत. खरंच खूप बरं वाटतंय. आता हे बघ ना, आज शन्याचा फोन आला होता. आणि मी घरी एकटीच आहे, कोणीच नाहीये, खूप वाईट वाटतंय. आणि दिवाळीच्या दिवशी ना कोणी एकटा असूच नाही. मी सौमित्राला सांगितलं तर लगेच तयार झाला, गेला लगेच. काय झालं मॅम? बघ ना, किती उशीर झालाय, अजून आला नाहीये. ट्रॅफिक जॅम असेल ना. कसलं ट्रॅफिक? ट्रॅफिक काय आता ट्रॅफिक असतं का? हे दोघ जण एकत्र असले ना की म्हणजे गोंधळ घालणार. तेच तर ना. ऍज युजुअल. असतेच काय? नाही तर किती वेळ आहे. तुझं ना बस झाला, तर मला काही ऐकायचं नाहीये. मी स्वतः जाईन आणि मी पेटवते. मला माहिती आता टाइम बॉम्ब कसा करायचा ते. जा एकटी जा. मग बॉम्ब दे. जा एकटी जा. यावेळेस जास्त जोरात आवाज. फक्त उदबत्तीला लावायचं, नाही तर हातात फुटेल. जा. वाटलंच मला यार, उशीर झाला म्हटलं की हिचा फोन आलाच पाहिजे. हा बोल राधा. सौमित्र कुठे आहेस? हा काय नाही ऑन द वेच होत, निघालोच, म्हणजे ऑन द वे पोचतोच. हा शन्याकडनं यायला एवढा वेळ लागतो? अगं नाही काय झालं, आम्ही निघालोच होत, तर जरा वाटेत थांबलो होतो. का थांबलात तुम्ही?
गाडीचा काही प्रॉब्लेम नाही ना? नाही गाडीचा तसा काही प्रॉब्लेम नाही झालेला. काय नाही, मी आल्यावर सांगतो ना तुला सगळं काय ते. हा, आल्यावर सांगतो. ओके. हो पण खूप वेळ झाला आता, एवढा वेळ नाही लागत. तुम्ही नाही ग, असं एकच गाडी लागली, नाही लागत आहे बॉम्ब. कशाला मास्क टाकलास मगाशी, एकटी जाते वगैरे. सौमित्र, काय चाललंय तुमचं? काय बोलते ही? बॉम्ब काय बॉम्ब? अगं नाही, ती बॉम्ब म्हणजे काय झालं अगं, ते हा, ते काय? आम्ही गाडीने येत होतो ना, तर वाटेत ती काही लहान लहान मुलं बॉम्ब लावत होती. तर शनायाला मध्येच काहीतरी हुक्की आली, मी पण बॉम्ब लावून येते म्हणून ती उतरली. तर ते सांगायला ती आली होती. तू खोटं बोलतोयस ना? काय चाललंय? तुम्ही कोणाला त्रास देत नाहीयेत ना? अगं नाही, पण हे शनाया बाद झाला ते बॉम्ब. सोडून दे. तर गाडीत बस पटकन. मी आलो, पटकन आलो. हा, चल, बाय बाय, पोचतो, बाय बाय. सौमित्र, तू कोणालाही मोक्या चल ना पटकन. नाही नको, तू गाडीत बस आता. चल, गाडीत बस. नाही राधाचा फोन येऊन गेला, आता मी थांबणार नाहीये. अरे यार, असं काय करतो? बॉम्ब प्लांट किया, सुलगाना. नाही, 4 गोष्टी मला ऐकायला लागतात यार, जरा समजून घे ना प्लीज. चला प्लीज ना, प्लीज. हॅपी दिवाळी यार. प्रॉमिस, हा शेवटचा. शांतपणेच आहे. हं? शांत. नाही, शांतपणे चल आता, चल लवकर. हे काय झालं? आता ती अशी सावली गेल्यासारखी नाही वाटली? नाही घाबरू नको, कोणीतरी मुद्दाम त्रास देण्यासाठी जाते का? कोण करते हे सगळं? मला भीती वाटते गुरु. मी बघून आलो आता लगेच. नको, पुढे जाऊ नको प्लीज. अगं तिथेच जाऊन येतो, फक्त बघून येतोय. कोण करते हे सगळं? आता मला माहिती असतं, त्यांना फोन करून सांगितलं असतं नका करू, जस्ट बघून येतो ना. मी येते तुझ्या बरोबर. मी नाही थांबत एकटी. चला एकटी कुठे, मी इथेच आहे ना घरात. मी येते ना. चल. अरे माया, शांतपणे. गुरु, इथे कोणीच दिसत नाहीये. नाही मी इकडून जाताना पाहिलं ना, म्हणजे मला आवाज आला ना, या दिशेला गेले आणि हे नक्की काहीतरी कांड करून गेले ते. काय बोलतोयस तू? कोण असणार आहे आता इथे? तुला वास येतोय? वास नाही, असा काडेपेटी उदबत्तीचा असा वास येतोय? मला नाही येते वास. नाही थांब, हे सगळे यांनी काहीतरी कांड केलेलं आहे. हे लहानपणी करायचो आम्ही, हे नक्की कोणीतरी कांड केले काहीतरी. कोण दिसत नाहीये पण. चल ना, झोपायला जाऊ. नाही 2 मिनिटं. तू इथेच थांब, मी जस्ट तिकडे बघतो. हा, एकच मिनिट. गाड्या तिथेच कशाला टाकून आलीस? आधीच बाहेर आले. गुरु ऐक ना, इथे कोणीच दिसत नाहीये. चल ना, आपण जाऊया. मला जाम भीती वाटते. हो, जाऊया आपण माया, पण आता तू घाबरून काही होणार नाहीये, कळलं ना? या लोकांना तेच हवंय. त्यांना कळतं ना आपण घाबरतो तेव्हा ते अजून करतात. पण मला भीती वाटते फटाक्यांची. हो, भीती आता वाटतेच ना फटाक्यांची, पण फटाक्यांची काय भीती वाटून घ्यायची? आता मी घाबरलोय का? त्यामुळे आपण प्रिपेअर्ड राहायचं. आता परत एखादा फटाका फुटला, समजा फटाका फुटला, तर काय करणार आहे ना आपण काय घाबरत राहणार का? वाट लागेल ना आता, जर त्यांच्या पायाशी वगैरे बॉम्ब फुटला ना, खूप वाट लागेल. मज्जा नाही, अंगाशी येईल सगळं. फटाके दिवाळीत फुटतच राहणार आहेत. फुटला एखादा फटाका तर काय ना. हा, म्हणजे तू आहेस म्हटल्यावर मी नाही घाबरत. अरे काही टेन्शन घेऊ नकोस तू. तरी पण जायला तू खाली शांत होती. कोण रे? लाजा नाही वाटत? हा, लोकांच्या घरासमोर बॉम्ब फोडतात तुमच्या. यार चला आपण जाऊया. हो, कोण आहे? फटाके फोडतात. मी तुला म्हणत होतो आपण जाऊया नाही, पण ही रिएक्शन पाहतानाच ती आली. राज पण पाहिजे होती. ती वाट बघते. चल पटकन चल. हे घे, पाणी पी, शांत झोप बरं आता. नाही, मला अजिबात झोप वगैरे लागणार नाहीये. फटाकाच वाजलाय गे, फटाक्याला काय घाबरायचं? आता मी घाबरलो होतो का? अच्छा,
नाही घाबरलास तू? एवढ्या जोराने घाबरलास आणि ओरडलास तू? मी काही घाबरलो नाही, याचं ते रिॲक्शन आली माझी अशी, पण घाबरलो नाही. तू ऐक माझं, पाणी पी, चल झोपू आपण, चल. तुला असं वाटतं की मी इथे झोपावं? हो म्हणजे तुला असं वाटतंय ना मी इथे शांतपणे असं झोपावं छानपैकी? हा ओके, मग आपण एक काम करूया. तू रात्रभर बाहेर थांब, मी इथे झोपते शांतपणे. हा मी बाहेर थांबू रात्रभर? हा म्हणजे तू बाहेर पहारा दे ना, कोण येतंय कोण नाही असं बघ. मी इथे झोपते, म्हणजे तुला बघून कोणाची हिंमतच होणार नाही रे फटाका वाजवण्याची. मी झोपेन इथे, ठीक आहे? ते काय बरं वाटतं का असं बुजगावण्यासारखं? मी तुला दाखवते कसं आहे बघ. तू ना तू असं तिकडे छान पैकी झोप, मी तुला सगळं मॅनेज करून देते. काय मॅनेज काय करून देतेस? माया ऐक ना, अगं कुठे एवढं थंडीचं रात्रीचं मी चादर देऊन काय होणार? मी एकदम माया तू ऐक. हॅपी दिवाळी सोनावणे. सोनावणे काका, थँक्यू, बाय. हॅपी दिवाळी राधा. सौमित्र वाली रेडी. तुझ्या बाळाला काय चाललंय तुझं सौमित्र? काय आहे? आता काय दिवाळी आहे तर हॅपी दिवाळीच म्हणणार ना. हॅपी दिवाळी. अच्छा, हॅपी दिवाळी नको म्हणून हॅपी दिवाळी बस. ते म्हणत नाहीये मी. काय चाललंय तुमचं? किती आरडाओरडा करताय? हळू हळू. हे काय आहे? हा हे बघ सौमित्र, आसपासचे लोक झोपलेत, तर तुला आरडाओरडा करायचं ना तर सकाळी कर ना. हे काय लोकांना डिस्टर्ब करायचं? अजिबात ओरडायचं नाही. ते सगळं जाऊ दे, आम्ही काय मस्ती गेली ना ती तू पहिले ऐक. माहितीये? अरे थांब ना, बोक्याने माहितीये मला काय शिकवलं आज? काय? त्याने मला टाइम बॉम्ब कसं बनवायचं शिकवलं आज. काय? आपण नंतर बोलूया विषयावर, तू फ्रेश होऊन घ्या. अच्छा, हे शिकवलं? आणि तो आम्ही मायाच्या घराच्या दारासमोर ठेवला होता माहितीये? मायाच्या घरी गेला होता? नाही अगं ते नंतर बोलूया ना आपण. अरे थांब ना एक सेकंड. अरे हो सिरियसली. आणि काय झालं माहितीये का, पहिला बॉम्ब फुटला तेव्हा गॅरी असं बाहेर आलाय, पोलिसांकडे देऊन वगैरे सगळं झालं. आणि दुसरा फुटला तेव्हा माया आणि गॅरी दोघंही बाहेर आले आणि मायाच्या पायापाशी फुटला आणि ती इतकी घाबरली. मी तुला मगाचपासून थांबायला सांगतो, काय बडबड चालली आहे तुझी? लिंक तोडू नको ना यार. लिंक तोडू नको तिची. हा बोलू दे, बोल. अगं लिंक आहे थोडं, ते सावध करतो. इथे बॉम्ब फुटतील आता. चल ना तू फ्रेश. अच्छा, आत्ता लक्षात आलं का तुझ्या? मी तुला शनायाला आणायला पाठवलं होतं, मायाच्या घरी का गेलास? हे काय बॉम्बचं? नाही ते काय ते काय? ऐक ना, त्याला नको ओरडू. म्हणजे मी तुला फोनवर म्हटलं होतं ना की गॅरी आणि माया एकत्र आहेत तर मग मला त्रास होतोय. आणि याला त्याची युएसची दिवाळी आठवत होती आणि मायाला आठवतच नव्हती आता गॅरी सोबत आहे म्हणून याला पण त्रास होत होता. म्हणून आम्हाला दोघांना त्रास होत होता, म्हणून मी त्यांना त्रास दिला. अच्छा, ते आनंदी आहेत म्हणून त्यांना त्रास द्यायचा होता. हा, कोणी आनंदी असलं की आपण त्यांना त्रास द्यायला हवं. कोणीतरी नाही, फक्त ते दोघं. ते दोघं जण. म्हणजे कोणी आनंदात असेल, खुश असेल तर त्यांना आपण त्रास द्यायचा असं वाटतंय तुम्हाला? हो का सौमित्र, असं वाटतं तुला? आपण स्वतः त्रासात असताना दुसऱ्यांसाठी का होईना आनंदी राहावं हे तुझ्याकडनं शिकले मी सौमित्र. पण तू स्वतःच असं वागतोस? काय ठरलं होतं आपलं? मायाला गुरुनाथचा खरा चेहरा कळावा म्हणून आपण जे काही केलं ते पुन्हा काही करायचं नाही, पुन्हा याबद्दल बोलायचं नाही असं ठरलं होतं की नाही? मग का गेलास मायाकडे? का त्रास दिला त्यांना? काय बोलतेय मी? काय चाललंय तुमचं? तुम्ही तिथे गेलात, तुम्हाला मजा वाटली, बॉम्ब वगैरे लावलात तुम्ही, पण आसपास माणसं राहतात. तिथे कोणी वयस्कर माणसं असतील, लहान मुलं असतील, त्यांना त्रास झाला नसेल, त्यांचा विचार नाही आला मनामध्ये? काय शन्या? ही जेनी आनंद भाऊजी इथे नाहीयेत म्हणून त्रास होतोय तिला, दुःखी आहे ती, पण होणाऱ्या बाळासाठी आनंदी राहायचं असं तिने ठरवलंय. ती आनंदी आहे. राधा सॉरी. खरंच सॉरी. ते ओल्ड पीपलचं माझ्याही लक्षात नाही आलं. सौमित्र, कळतंय ना तुला? झालं ना, कळलं ना आता? काय चेहरा केलाय तुम्ही? सौमित्र, बायको आहे मी तुझी, आई नाहीये. नीट चेहरा कर. ठीक आहे, ओके. ऍक्च्युली तुम्ही ना टीचर असल्यासारख्या दिसता, फक्त ते तुमच्या हातात छडी नाही एवढंच. इट्स अ जोक. आय एम सॉरी. टीचर वाटते मी.